त्या संपूर्ण प्रकरणाची मोडस ऑपरेंडी कशी होती आपण तेही जाणून घेऊया। मोठेगावकर नीटचे पेपर फोडणाऱ्या टोळीमध्ये सक्रिय असल्याची माहिती समोर येते। मास्टरमाइंड पीव्ही कुलकर्णी मोठेगावकरमुळेच एनटीए पॅनलवर आहे। कुलकर्णी पॅनलवर असल्याने मोठेगावकरकडे आधीच प्रश्न यायचे। 3 मे रोजी झालेल्या परीक्षेचे पेपर मोठेगावकरकडे 23 एप्रिललाच आलेले। प्रकरण समोर आल्यावर मोठेगावकरकडून मोबाईलमधले पुरावे नष्ट करण्यात आले। फॉरेन्सिक तपासात मोठेगावकरच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर करण्यात आला। मोबाईल डेटामध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरं आढळून आली। मोठेगावकरकडून पेपर अनेकांना पाठवण्यात आल्याचंही तपासामध्ये उघड झालं। तर मोठेगावकरने नीटचे फुटलेले पेपर त्याच्या मुलालाही पुरवल्याचा संशय आहे। मुलगा यंदा 12वीला होता, त्यामुळे त्याने दिलेले पेपर मुलालाही दिल्याचा संशय आहे। त्यामुळे सीबीआयकडनं याही अँगलने आता तपास सुरू करण्यात आलेला आहे। या घडीची ही मोठी अपडेट आहे। मोठेगावकरच्या मुलाने यावर्षीच 12वीची परीक्षा दिली आणि या पार्श्वभूमीवर आता याही अँगलने हा तपास सुरू आहे। तर नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील अनेक नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर आहेत। सीबीआयच्या पथकाने या डॉक्टरांची चौकशी सुरू केली आहे। मोठी रक्कम देऊन पेपर खरेदी आणि विक्री केल्याचा संशय सीबीआयला आहे। सीबीआयने अनेक संशयितांना चौकशीसाठी पुण्यामध्ये बोलावलं। सीबीआयच्या पथकामध्ये चौथ्या दिवशी सीबीआयचं पथक जे ते लातूरमध्ये होतं आणि या प्रकरणात आणखी मोठी नावं पुढे येण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।